नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 च्या 7व्या चॅप्टर मध्ये म्हणजे ॲन फ्लो इन ॲन इकोसिस्टम च्या अंतिम व्हिडिओ मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत रिगार्डिंग नायट्रोजन सायकल. सो द प्रपोर्शन ऑफ नायट्रोजन गॅस इन ॲटमॉस्फियर इज 78%. It is the most important content of proteins and nucleic acids like DNA and RNA. It is inactive, it is not more reactive, and generally it does not combine with other elements easily. But nitrogen is essential for the growth and development of each and every organism. Its proportion is largest in atmosphere, but all the organisms cannot use this nitrogen gas freely, so that's why the nitrogen cycle is necessary. वातावरणामध्ये नायट्रोजनचे जे प्रमाण आहे ते जवळपास 78% असून नायट्रोजन हा मेन कंटेंट असतो प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिडचा. हा जनरली इनॅक्टिव्ह असतो आणि त्याच्यामुळे जनरली तो इतर दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होत नाही. जरी या नायट्रोजनचे प्रमाण हवेमध्ये खूप जास्त असले म्हणजे 78% असले तरी सुद्धा धिस नायट्रोजन कॅन नॉट बी युज्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स डायरेक्टली. इट मस्ट बी युज्ड इन अ कंबाइंड फॉर्म. सो दॅट्स वाय. आता नायट्रोजन सायकल म्हणजे काय? द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस into the form of different compounds through various biotic and abiotic processes in nature is called as nitrogen cycle. म्हणजे नायट्रोजन गॅस हा वेगवेगळ्या प्रोसेसच्या मार्फत, वेगवेगळ्या जैविक आणि अजैविक प्रोसेसच्या मार्फत पुन्हा नेचर मध्ये रिसायकल आणि सर्क्युलेट होणे म्हणजेच नायट्रोजन सायकल. The different processes are taking place in the nature in the recycling and fixation of nitrogen. So there are the different process. नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी वेगवेगळ्या प्रोसेस नेचर मध्ये होत असतात, त्यांच्याबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत. सो द फर्स्ट स्टेप इज नायट्रोजन फिक्सेशन. नाउ व्हॉट इज मीन्ड बाय नायट्रोजन फिक्सेशन? द कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन गॅस इनटू नायट्रेट आयन and nitrite ion. This is called as nitrogen fixation. In the nature, the nitrogen fixation takes place by two ways. One is biological nitrogen fixation and the second one is atmospheric nitrogen fixation. वातावरणातील नायट्रोजन हा नायट्रेट्स आणि नायट्राइट्सच्या स्वरूपामध्ये रूपांतरित करण्याच्या प्रोसेसला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. नायट्रोजन फिक्सेशन हा दोन पद्धतीने होतो, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन अँड ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. सगळ्यात अगोदर वी विल डिस्कस अबाउट ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन. व्हेन देअर इज ए लाइटनिंग, मीन्स जनरली ड्यूरिंग द रेनी सीजन, व्हेन देअर इज ए लाइटनिंग, देअर इज ए रिएक्शन बिटवीन नायट्रोजन गॅस अँड वॉटर टू फॉर्म नायट्रस ऍसिड अँड लेटर ऑन इट is converted into a nitrite which comes along with rainwater and it mixes into the soil. The second type of biological nitrogen fixation, in this case there are the leguminous plants. काही वनस्पती असे असतात की ज्यांच्या मुळांवर गाठी असतात आणि त्या गाठींमध्ये अझोटोबॅक्टर नावाचे किंवा इतर स्पीसीजचे बॅक्टेरिया असतात जे जमिनीतील नायट्रोजन प्लांट्सला मिळवून देतात. This is called as a biological nitrogen fixation. The next process which is taking place, that is ammonification. आता ammonification म्हणजे काय? The release of ammonia through decomposition of dead bodies and excretory waste of organisms. Means when the living organisms are living, they require proteins for their growth and development. But when these living organisms dies, the nitrogen present in their body is released in the form of ammonia through their decomposed body and excretory waste material. सजीवांना स्वतःच्या वाढीसाठी नायट्रोजनची गरज असते
हा नायट्रोजन त्यांना प्रोटीन्सच्या फॉर्मॅटमध्ये मिळतो, परंतु सजीवाच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरामध्ये असलेला नायट्रोजन इट इज कन्वर्टेड इनटू द फॉर्म ऑफ अमोनिया अँड इट रिलीज बॅक टू द नेचर. समोरची स्टेप म्हणजे नायट्रिफिकेशन. आता नायट्रिफिकेशन म्हणजे काय, तर कन्व्हर्शन ऑफ अमोनिया इनटू नायट्राइट अँड नायट्रेट बाय नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. जमिनीमध्ये नायट्रिफाईंग बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. हे जे नायट्रिफाईंग बॅक्टेरिया असतात हे अमोनिया गॅसला नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये कन्वर्ट करतात. एक समोरची प्रोसेस म्हणजे असिमिलेशन. असिमिलेशन मीन्स ऍब्सॉर्प्शन ऑफ नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स. सो इन द सॉइल म्हणजे मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजन कंपाऊंड्स तयार होतात. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मुळे किंवा ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन मुळे किंवा नायट्रिफिकेशन मुळे. तर हे तयार झालेले नायट्रोजन युक्त पदार्थ when they are used by the living organisms in the form of compounds it is called as assimilation. आणि एक शेवटची नायट्रोजनच्या बाबतीमध्ये प्रोसेस ती म्हणजे काय, डिनायट्रिफिकेशन. आता डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय, द कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इनटू गॅसियस नायट्रोजन बाय डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया. when in the soil there are the nitrogen compounds, these nitrogen compounds are acted by the denitrifying bacteria. These denitrifying bacteria converts nitrogen compounds into nitrogen gas and the nitrogen gas is released back to nature. विद्यार्थी मित्रांनो, let us understand how the nitrogen cycle is taking place in the nature. In the nature, the proportion of nitrogen is 78%. When there is a lightning, the reaction between nitrogen gas and water takes place. The nitrogen compounds are formed. These nitrogen compounds are coming on the earth along with rain and the nitrogen fixation takes place. In the soil, there are the nitrogen fixing bacteria. These nitrogen fixing bacteria are generally found in the root nodules of leguminous plants. These nitrogen fixing bacteria, they convert these substances into ammonia. This ammonia is then converted by the denitrifying bacteria into the nitrate. At the same time, the ammonification also taking place in the soil. In ammonification, the ammonium ion is converted into NO2, that means nitrogen dioxide. Again, this nitrogen dioxide gas with the help of nitrifying bacteria is converted into nitrate, and this nitrate is available to the plants as well as it is also used by other plants. At the same time, this nitrate is converted by denitrification bacteria into nitrogen and the nitrogen is released back into the nature. So there is a continuous cycle of nitrogen and therefore the circulation and recycling of nitrogen is continuously taking place in the nature, and that's why this is called as a nitrogen cycle.